हजर राहतात. टाक म्हणजे काही शायनिंग म्हणून ठेवलेली गोष्ट नव्हे, ते आपल्या घराचं रक्षण करतात. म्हणून आपल्या जर घरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर त्या घरात मुलाचं आणि वडिलांचं नातं चांगलं राहतं. लक्षात घ्या, त्या घराचा खेळ खंडोबा होत नाही. ज्या घरात खंडोबा नाही त्या घरातले सर्व माणसं नाचतात. खेळ खंडोबा आपण म्हणतो अरे घराचं काय झालं. खंडोबा जर घरामध्ये खेळ खंडोबा जर आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जर वाहून द्यायचं नसेल महाराज, तर घरात खंडोबाची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. आणि 2 नंबर लागतो महाराज ते आपल्या आईचा लागतो. लक्षात आपल्या आई. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या मुलाला जर काही लागलं ना, बाप पावायला अवघड असतो महाराज. बाप लवकर देत नाही, थोडं अंतकरण कसं राहतं बाप अवघड आहे महाराज. पण तीच जर तोच मुलगा जर आईकडे गेला ना, आई मला चॉकलेट साठी पैसे पाहिजे का, आई स्वयंपाक करत असते हा तरी देत नाही. आई म्हणते थोडी कशाला पाहिजे, बाबांनी दिले नाही का, बाबा काही केला ना पागळा ना. मुलगा आईला सांगत म्हणून तुझ्याकडे आलो वशिला लावा. मला सांगायचं काय, स्वामी जर एक वेळेस नाही पावले तर आपल्याला आईला जावं लागेल का, तर स्वामींची कृपा प्राप्त करून द्या. लक्षात, आई ही कशी असते महाराज लक्षात घ्या. महाराज शिवाजी महाराजांना सुद्धा संकट पडलं त्यावेळेस कोणाला बोलवलं, कोणाला हात मारली, अंबाबाईची आईला हात मारले महाराज. हा प्रेम असतं, जी जगत जननी महाराज. हा काही तिचे जर माऊली सांगतात तिला तिचं चारित्र्य प्रिय, कारण तिला तिचं चारित्र्य एवढं प्रिय आहे की विभागा सप्तसतीमध्ये तिला मान सुद्धा वाकडी गेली, कारण तिला एवढं आवडत होतं चारित्र्य. माऊली सांगतात 14 पाठ जर विवाह होत नसेल, 14 पाठ जर तुम्ही सर्व विवाह मंत्र लावून जर आपण ती सेवा केली तर विवाह जमण्यात आपल्याला अडचणी दूर होतात. देवीचे 5 मंत्र आहे, सर्व बाधा असेल, सर्व मंगल असेल, 5 मंत्र आहे महाराज. सप्तसतीला जर आपण ते संपुट लावून केले तर देवी आपल्याला काय करते महाराज, काम करते. मुलगा आईकडे जातो, आई मला दे ना, बाबा देईनच, आई देते वाईटकून घे बाबा घेऊन टाक. मला सांगायचं काय, आई ही पावायला सोपी. आणि महिलांचं मागणं काय असावं, देवी काय मागतात आमच्या महिला नवरात्रामध्ये, नवरात्रातच मागतात काय मागतात महाराज. देवीच्या 11 अलंकाराचं महत्व काय, देवीने काय शायनिंग म्हणून घातल्यात का बांगड्या, आज कोणीच घालीत नाही बांगड्या, बांगडी शायनिंग म्हणून नाही. माऊली काय महत्व सांगतात, देवीला 11 अलंकार काय ठेवायचे, त्याच्या मागचं खूप मोठा इतिहास शिवज्ञान दृष्टीनं असेल, अध्यात्म दृष्टीनं असेल. काय मागतात आमच्या माऊली, देवीकडे काय मागितलं पाहिजे महाराज खऱ्या अर्थानं. स्वामी एक स्त्रीचं जर खरं सौभाग्य जर असेल ना, खरं पती तिचा, बस तिचा पती जर तिच्या लाईफ मधून गेला महाराज, स्त्रीचं काहीच उरत नाही जीवनामध्ये. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं महाराज मी का पतीला जीव लावा, पतिव्रता ही जी आपण स्वामींची सेवा करतो, द्या दत्तप्रभूंचा अवतार एका पतिव्रतेचं सामर्थ्यानं झालाय. लक्षात आलं तुम्हाला. ती म्हणे महाराज काय सांगता, माझा पती दारू पिऊन रोज मला हाणतो आणि तुम्ही म्हणता त्याची सेवा करा. मी म्हणलं मार जरी खाल्ला पण त्याची सेवा करा. कारण स्वामींनी प्रश्न विचारला, ते एका महिलेने स्वामीला प्रश्न विचारला, स्वामी महिलांनी कोणता जप केला पाहिजे, त्यावेळेस स्वामी सांगतात तिने कोणता जप नाही केला तरी चालत, पण आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. मला विठ्ठल विठ्ठल. हो, पतीची सेवा केली पाहिजे महाराज. कारण जीवनामध्ये पतीकडे काय मागतात आमच्या महिला, काय मागितलं पाहिजे, पतीचं आयुष्य मागितलं पाहिजे. पतीला आयुष्य, कारण पती जोपर्यंत आहे महाराज, या स्त्रियांकडे वाकडी नजर पाहिजे, कोणाची ताकद नाही. पती जर गेला ना, असं पेताडा असू द्या, खाणारा असू द्या, पिणारा असू द्या. आणि तुम्हाला सांगतो महाराज, किती पती आपला मारणारा असू द्या, गुरुमाऊलीने एक छोटीची आपल्याला सेवा दिली. आला का तो तिकडून गरम होऊन, बाहेर तो नाही भारी वागवतो पण घरात आल्यावर गरम होतो, पण त्याचं मन गरम होतं. यावेळेस एक माऊली सांगतो त्याला एकच करा, श्री स्वामी समर्थ. तिने तिकडून शिव्या दिल्या का आपण म्हणे श्री स्वामी समर्थ, परत तू काय हे महाराजांचं लावलं, परत म्हणे श्री स्वामी समर्थ. असं 10 वेळेस आपण जर केलं श्री स्वामी समर्थ, 11 वेळेस, तेच तुम्हाला एक दिवस हात जोडतील श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल. एवढी स्वामींची ताकद करून बघा महाराज. माऊली सांगतात स्वामींचे मध्ये पात्र घेऊन 2 बोट मध्ये बुडा, स्वामींचं जप करा, भगवान शंकर तीर्थ करा. जर कोणी घरात आपले व्यसनी असतील, असे राहतात मुलं, दारू किती केलं तर बाहेर दारू पितात चोरून, 10वीचे मुलं दारू पितात महाराज, आज खूप शोकांतिक आहे. त्यांना एकच माऊली सांगतात, आपला पती असतात, बाहेर काही व्यसन असतात, त्यांना भगवान शंकराची पिंड आपल्या घरामध्ये असते, ती घ्या, गळती पात्र त्याच्यावर लावा, शिवमहिमा वाचा, रुद्र वाचा, आणि ते तीर्थ जर आपण कंटिन्यू आपल्या घरामध्ये द्या महाराज. माऊली सांगतात कोणत्या देवला तिकडे आणि बाबाकडे जायची गरज नाही, आपोआप त्याचं मन बदलून जाईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये काय मागितलं पाहिजे महिलांनी देवीकडे महाराज. अंबाबाई करू काही
काय मागू मागन देवी काय मागू मागन काय मागू मागन देवी काय मागू मागन देवी काय मागू मागन काय मागू मागन देवी काय मागू अंबाबाई करून काही काय मागू मागन काय मागू मागन देवी काय मागू मागन देवी काय मागू मागन काय मागू मागन देवी काय मागू कपाली कुंकू असावा. आणि देवीला जर वर्षातून कधी 11 अलंकार तिला नेले पाहिजे आपण. बांगडीचं महत्व काय? ज्या बांगडीना 5 पतींचं आयुष्य वाचवलं महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे. महाराज विश्वाचार्य प्रार्थना करतात. विज्ञान दृष्टीने सांगेल महाराज, वैज्ञानिक दृष्टीने जर आपण बघितलं तर महिलाला राग आल्यानंतर महिला काय करतात माहिती का? बांगडी माग करतात. काय करतात? अलंकाराचं महत्व मी तुम्हाला सांगणार. काय करतात? आणि जर टायमिंगच्या व्यतिरिक्त एखादा पाहुणा आला त्यावेळेस सुद्धा काय होतं? बांगड्या माग होतात. बांगड्या माग झाल्यावर ताकद येते. महिषासुर मर्दिनी काय होते? लक्षात आलं का? आणि महिलांच्या जर मारामाऱ्या तुम्ही बघितल्या असेल त्यावेळेस सुद्धा काय होतं? ताकद येते महाराज. ॲक्युप्रेशरचे बटन असतात हातामध्ये. बांगडी माग सरकवली की दाबले जातात आणि शरीरात एक ऊर्जा तयार होते. म्हणून बांगडी वैज्ञानिक दृष्टीने सांगतो मी. आणि अध्यात्मिक दृष्टीने जर बांगडी बघितली तर त्या बांगडीना भीष्माचार्यांनी महाभारतात एक प्रतिज्ञा केली. ती काय केली? ती प्रतिज्ञा निष्पांडव पृथ्वी करून टाका. काय म्हटलं ते? म्हणजे पांडवच या पृथ्वीवर होणार नाही. द्रौपदी मातेला प्रश्न पडला आणि तिला भगवान श्रीकृष्ण कृष्ण धावरे लवकर संकट पडले भारी आले विघ्न निवारी भगवान आले आणि द्रौपदीला सांगतात कशासाठी बोलवलं मला? म्हणे भीष्मांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? का निष्पांडव पृथ्वी करून टाकले म्हणे. आता काय माझे पती वाचत नाही, कारण भीष्माचार्य साधे नव्हते, न्यायाची मूर्ती होती, ब्रह्मचारी व्रत होतं. केलेलं व्रत व केलेली प्रतिज्ञा कधी ते मोडत नव्हते आणि त्यांची प्रतिज्ञा कधी खोटी होत नव्हती. पण भगवान श्रीकृष्णाने जेवढा ताकदीचा वापर केला ना महाराज, तेवढा बुद्धीचा पण केलाय. ते म्हणले एक काम कर, तुझे चपला हातात दे. द्रौपदी मातेच्या भगवान श्रीकृष्णाने चपला हातात दिला, एक घोंगडं घे आणि चला म्हणे पर्णकोटी जवळ. भीष्माचार्यांचे गेले महाराज. जसं आपण सांगितलं भीष्माचार्य ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांनी भगवान श्रीकृष्ण द्रौपदी मातेला सांगतात, जसं आपण स्वामीला मुद्रा करून दर्शन घ्यायला घेतो ना स्वामींचं, तसं भगवान श्रीकृष्ण द्रौपदी मातेला सांगतात मुद्रा करून द्रौपदी माते म्हणजे भीष्माचार्यांचं दर्शन घे. महाराज मला सांगायचं काय, बांगडी काय काम करते? कळत न कळत द्रौपदी माता भीष्माचार्यांच्या आश्रमात गेली महाराज आणि मुद्रा करून दर्शन घेता घेता असं 3 वेळेस दर्शन घेता घेता बांगड्या वाजल्या गेल्या हातामध्ये. काय वाजल्या गेल्या? भीष्माचार्य धनस्थ असल्यामुळे तिने कळत न कळत कुणीतरी महिला आली म्हणून तिने आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. द्रौपदी माता बोलते, महाराज आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? म्हणे कोण बोलते? बघितलं भीष्माचार्याने द्रौपदी माता. ते म्हणे बाकीचं सर्व बाजूला तुला कोणी आणलं ते सांग म्हणे मला. बाहेर बघतो तर देव घोंगडी घेऊन बसली होती.
आणि भीष्माचार्य बाहेर गेले आणि अशी देवाची भगवान श्रीकृष्णांची अशी घोंगडी काढली आणि भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा अरे माझ्यासारख्या अशा हजारो जर भीष्म तयार झाले, तुझ्यांच्या पाठीची त्यांचे केस सुद्धा म्हणजे केसांना सुद्धा धक्का लागणार नाही म्हणे, एवढी ताकद तुमची, मला सांगायचं काय, बांगड्या वाजल्या म्हणून पती वाचले म्हणून देवीचे अलंकार आपण का धारण करायचे, याच्या मागे सुद्धा दृष्टिकोन आहे महाराज. विठ्ठल गुरुमाऊली सांगतात मराठी अस्मितामध्ये बाकीचं सोडा पण निदान आपल्या जेवढ्या सेवेकरी महिला त्यांच्याच हातात बांगड्या नाही महाराज. ज्यांनी मराठी अस्मिता मांडल्या त्यांच्याच हातात बांगड्या नाही. माऊलींचा मार्ग असा नाही महाराज. माऊलींनी नुसतं गप्पा मारल्या, आपला जो स्वामी मार्ग किंवा गप्पाड्या मार्ग नाही, अगदी केलं. आणि संतांचं कामच तसं असतं, परब्रह्माचं कामच तसं असतं महाराज. म्हणून जीवनामध्ये बाकीचं सोडा, आपल्यापासून सुरुवात करा. लक्षात आलं का? माऊली म्हणतात अध्यात्म हे आपलं. आपण काय म्हणतो, त्यानं केलं तर मी करल, तो केंद्रात गेला तर मी केंद्रात जाईल, तिने आरती केली तर मी करल, तिनं झाडून घेतलं तिने झाडून घेतलं तर मी करल. लक्षात घ्या, स्वामींच्या दरबारात आपण गेलो ना महाराज, पान जरी उचललं तर महाराज त्याचं टिपण होतात, जाण्याची कुणाला सांगायची गरज नाही. फक्त माऊली सांगतात काम करताना ह्या कलियुगामध्ये आपल्याला डोक्यावर बर्फ ठेवा लागल आणि तोंडात साखर ठेवावं लागेल, तरच स्वामी सेवेत आपण सक्सेस हो. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये अलंकाराचं महत्व आपल्याला पाहिजे. जोडवे का घालावे, मंगळसूत्र का घालावं, बांगडी का घालावी, देवीला ते जीवनामध्ये आपल्या वर्षातून एकदा देवीच्या मूळ स्थानावर जावं, तिचा अलंकार ओटी आपण भरून तिचा सन्मान करावा. जर सन्मान आपण आपल्या घरात केला नाही, आपल्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित होणार नाही, आपल्या मुलांचे विवाह पण अडचणी तयार होतील. लक्षात घ्या, आपल्या घरात आजारपण सुद्धा येऊ शकतं. म्हणून माऊली सांगतात, एक सेवेकरी माऊलींकडे गेले दिंडोरी दरबारामध्ये. माऊलीला विचारतात, माऊली मी खूप स्वामींची सेवा करतो पण फळ काय मला मिळालं. माऊली म्हणे मुळाला पाणी घाला. मुळा म्हणजे कुलदेवी आणि कुलदेव आहे देवी. जर आपण यांची सेवा केली तर स्वामी आपल्यावर कृपा करणारे महाराज. म्हणून जीवनामध्ये एक नंबर मी तुम्हाला सांगलं, पितरांचा मान देवा. 2 नंबर कुलदेवी आणि कुलदेवीचा दैवत आणि कुलदेवीचा मान देवा. आणि 3 नंबर आपले जे येतात ते म्हणजे जीव सुखनो हे देव हा एकच. देववरून रूप बदलवले. अंश अवतार असतील, 80 अवतार असेल, कला अवतार असेल, आवेश अवतार असेल, पूर्ण अवतार असेल, परिपूर्ण अवतार असेल, किती पण एकच शक्ती महाराज. सर्व गती राम देह देही एक, सर्व गती राम देह देही एक, सर्व गती राम देह देही एक, सर्व गती राम देह देही जगाला प्रेम अर्पा, कुणाला व्यर्थही नवावे, कुणाला व्यर्थही नवावे, समजता बंधो मानावे, जगाला प्रेम अर्पावे. हो, एकच देव सर्वांमध्ये आणि एकच मानवता. माऊली सुद्धा सांगतात मानव हा एकच धर्म, मानवता हे एकच माणूस. लक्षात आलं का? म्हणून स्वामी एकच आहे, विठ्ठल एकच, ते वेगळे नाही. ते काय झालं, जीवनामध्ये युगानुयुगातील सगुण रूप धारण केली. लक्षात आलं का? म्हणून या कलियुगाचे चालक पालक मालक एक शक्ती महाराज. आपण म्हणतो ना प्रार्थना, स्वामी म्हणजे कशासाठी सगुण रूप झाले, आपल्यासाठी आलेत ते. आपल्याला ही निर्गुण भक्ती कळली पाहिजे. नाही कळली त्यांच्यासाठी काय महाराज. माऊलीने हरिपाठ का काढला? ज्ञानेश्वरी होती ना. माऊलीला वाटलं पुढे असे लोक येतील का त्यांना ज्ञानेश्वरी सुद्धा कळणार नाही. लक्षात आलं का? म्हणजे हरिपाठ सोपा काढला. लक्षात आलं. स्वामींना सुद्धा वाटलं आता सगुण रूप आपण प्रत्येकाला सगुण निर्गुण भक्ती जमलच असे नाही, म्हणून त्यांनी काय केलं महाराज, सगुण रूपात आपल्यासाठी ती आले. लक्षात आलं का? म्हणून जीवनामध्ये भांडू नका, देव हा एकच आहे. लक्षात, देव हा वेगळा नाही. आपण स्वामींना म्हणतो ना, स्वामी कर मजाईसा निरभय निचल समसकला पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. मग स्वामी म्हणजे आहेत कुठे महाराज? हृदय वससे परिणा दिससे.
कुल कुलधर्म लोकांना सांगा महाराज. राजांनी ते काम त्यावेळेस केलं. तेच काम परत आई साहेबांनी 7 वर्ष मोरे ते 7 दिवस मोरे दादा तुळजापूरला गेले आणि सांगितलं जा तुम्हाला योग्य गुरु भेटतील त्यांच्या मार्गक्रमाने चाला. मोरे दादा हे राम भक्त होते महाराज. दादांच्या आईनं नवस केलं होता खंडोबाला. मला सांगायचं काय म्हणून दादांना खंडोबाने म्हणून दादा झाले. नवसाला खंडोबा पावला आणि दादांचा जन्म झाला महाराज. म्हणून दादांचं नाव सुद्धा खंडेराव. रविवारी जन्म होता म्हणून खंडेराव मोरे दादांचं नाव ठेवून. लक्षात आलं का दिंडोरीमध्ये. दादांनी खूप मोठं कार्य केलं. विठाचक्राकर जाऊ जाऊ स्वामी चरित्र असेल महाराज. आपण जे आज स्वामी चरित्र वाचतो स्वामींची लीला कशी बघा. ते स्वामी चरित्र सुद्धा उसने पैसे घेऊन छापलेले. उसने पैसे दादांनी प्रिंट अक्कलकोटला मिळवले. किर्लोस्कर पुण्याला आजही मला वाटतं ती प्रिंट असेल नसेल. आज आपल्या स्वामी समर्थ मार्गात आज प्रिंट आहे स्वतःची. त्यावेळेस ते उसने पैसे घेऊन स्वामींची लीला. मला सांगायचं काय अक्कलकोट नंतर सुद्धा स्वामी कार्य करतात आणि करत होते. प्रिंट स्थापन केले. मोरे दादा म्हणले मला शेतीचं काम आहे. मी 15 दिवस प्रिंटवाल्याने सांगितलं 15 दिवस तुम्हाला इथं थांबावं लागेल म्हणून. स्वामी चरित्र ज्या चुका होतील त्या आम्हाला सांगावं लागतील. दादा बोलले माझा शेतीचा व्यवसाय असल्यामुळं मी इथं 15 दिवस थांबवू शकत नाही. स्वामी जसं असेल तसं करून घेतील महाराज. 15 दिवस एक बाबा यायचे अशा बाबांसारखे आणि तिथं जायचे त्या किर्लोस्कर प्रिंट मध्ये आणि सांगायचे आज इथं असं करा तिथं तसं करा. 15 दिवस झाले. मोरे दादाला निरोप आला तुमचं स्वामी चरित्र छापून झालं. आज तुम्ही ग्रंथ नेण्यासाठी या दादा. आणि दादा तिथं गेल्यानंतर त्या किर्लोस्कर प्रिंटवाले मालकाने सांगितलं तुम्ही जे वृद्ध बाबा पाठवले त्यांनी सर्व चेक केलं म्हणे. मोरे दादा बोलले मी कुणीच पाठवलं नाही. ते वृद्ध बाबा कुणी नव्हते महाराज. ते होते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. लक्षात आलं. मला सांगायचं का हम गया नाही जिंदा हूं. आजही स्वामी दृष्टांत देतं. म्हणजे स्वामी चरित्र उसने पैसे घेऊन त्यावेळेस जर स्वामीला वाटलं असतं असे हात केले असते तर पैसे बंडलची बंडल येऊन पडले असते. पण महाराज आजही शिकवितात कष्ट करा. फुकट कसली इच्छा करू नका. मोठ्यापणा करू नका. माऊलीला एकच अपेक्षा आहे साध्या सिंपल पद्धतीत विवाह करा. आज सेवेकरी सुद्धा मी बघितलं 10 लाख उडवतात महाराज. 10 लाख ते करू सर. आज गुरु माऊली एक हॉस्पिटल काढून राहिले महाराज. लक्षात तुम्ही आज तरमगला जा आणि बघा 1000 तर हॉस्पिटल आहे महाराज. त्या हॉस्पिटलसाठी जर आपण दान केलं तर कदाचित जिथे जे पेशंट जातील त्यांचं पूर्व पुण्य त्यांचं पुण्याचं 10% आपल्या पदरात पडेल. लक्षात घ्या. करा ना तुझं दान महाराज. कशाला 10 माऊली सांगतात जे साखरपुड्यात विवाह करा. जे साखरपुड्यात माऊली सांगतात स्वामी सेवेनंतर विवाह करतील त्यांच्या मुलांचे कधीच घटस्फोट होत नाही असं स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे. लक्षात आलं. म्हणून आपण कसला खर्च न करता माऊली सांगता आम्ही दादांनी हे कार्य केलं आणि तेच कार्य दादांनी 40 वर्ष केल्यानंतर हेच कार्य माऊलींकडे पोहोचलं महाराज. गुरुमाऊली सांगायचं काय महाराज. गुरुमाऊलीने हे कार्य भारतात नव्हे कुठं नेलं ऑल भारतात. मला सांगायचं गुरुमाऊली हे कोणी बाबा बुवा नाही म्हणजे ते प्रत्यक्ष कोण आहे स्वामी महाराज. विठ्ठल अनुभव सांगायचं महाराज. मी पण समजत होतो माणूस कुठं म्हणजे असं माऊली कुठं स्वामी असतील का. मी नवीन ज्यावेळेस आम्ही दिंडोरीला जायचो पण महाराज माझं त्यावेळेस लग्नाचं वय होतं. 30 वर्ष झाले. आमचं निंबेरे गाव आहे राहुरीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्हाला तर एक माहिती आहे मला सांगायचं काय सेवा स्वामींची सेवा मला माहित होती पण एवढं खास आम्ही सेवेकरी त्यावेळेस नव्हतो. आमचं गाव असं होतं. आता निळवंड्याचे पाठ आले आमच्या राहुरी निळवंडा पाठ पाणी आलं. एक 5 मिनिटं घेतो थोडं. मला माऊली सांगायचं तुम्हाला पाठ आले आणि त्यावेळेस 30 वर्ष ड्राय परिस्थिती. आज माहिती आहे तुम्हाला नोकरी नसेल तर छोकरी लग्न होत नाही. लक्षात जमीन नसेल तर विवाह होत. अशी परिस्थिती महाराज ड्रायबागच्या. आता काय करावं 30 वर्ष वय झालं. आणि घरचे म्हणायचे आता लग्नाचं काय. तेव्हा कीर्तनकार पण नव्हतं. लक्षात नव्हतं. आता तरी नोकरी संगीत शिक्षक म्हणून. त्यावेळेस संगीत शिक्षकही नव्हतं. लक्षात आलं का. त्यावेळेस कसलं म्हणजे नव्हतं महाराज. फक्त घरीच आपली शेती ती बी पडला पाऊस तर पिकवायचे 2 धडे बाबा. पडला पाऊस तर बाजरी पिकवायची ती बी 4-5 पोती बाजरी व्हायची. कणसात आली का पाऊस नाही पडला वाळून जायची. आणि घराला प्लास्टर नाही. दारा पुढं वाटतं नाही. घरात गॅस नाही. आणि मला सांगायचं काय माऊली आणि माऊलींचं एक दिवस मला स्वप्न पडलं. माऊली म्हणे आता खरं मला सांगायचं स्वप्नात सुद्धा माऊलीने सांगितलं कल्याण होईल. गुरु माऊलीने ओरिजिनल सांगितलं काय होईल मला. विठ्ठल म्हणे लग्न करायचं का. आता लग्न करायचं म्हणले कोणी सोडित असतं. विचारतात कोण माऊली आणि कुठं विचारतात स्वप्नामध्ये. ओरिजिनल नाही तुम्ही म्हणशाल ओरिजिनल एक गोष्ट सुद्धा खोटं बोलणार नाही. नारदाची गादी स्वप्नात विचारलं लग्न करायचं मग आता हाच म्हणणार स्वप्नात म्हणलं हा करायचं माऊली. आता 30 वर्ष वय झाले. लक्षात आलं का. लग्न करायचं परत प्रश्न पडला. घरचे म्हणायला लागले आता 30 वर्ष झाले. आता अलग निरंजन राहिलं शिवपारी आहे. आता अलग निरंजन आता का लग्न होतं. मी म्हणलं घरच्यांना आईला म्हणलं आणि लग्नाची काळजी ज्या आई करीत असते महाराज. आई वडील करतात लग्नाची काळजी. मुलांना एकच सांगतो मी मुलींना पण एकच सांगतो
परिस्थिती गरीब असू द्या, फक्त व्यसनाच्या आहारी जाऊ नका, दारू पिऊ नका, गुटखे खाऊ नका. तुम्ही गरीब असू तरी मुलगी देतील तुम्हाला लोक, लक्षात आलं का? तरी मुलगी देतील, ऐका, मुली देतील. फक्त आहार म्हणजे मी माझं तेवढं आचरण ठेवलं होतं, म्हणजे व्यसनात नव्हतो. आणि महाराज बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज असतील सणसवाडी मधले, हा सर्व टाळकरी मंडळी, सर्व आमचे साऊंड सिस्टम दादा, सुंदर असं नियोजन केलं आमचे सर्व आलेले अनेक दादा असतील, हा पक्वाद्वाचा अनंत दादा असेल, सर्व मंडपवाले असतील, सर्व ज्यांनी चटाई टाकले ते असतील, ज्यांनी अन्नदान बनवलं ते असतील, ज्यांनी साऊंड सिस्टम लावले ते असतील, ज्यांनी काही मिरवणूक काढला, ज्यांनी रांगोळ्या काढल्या, ज्यांनी सगळे टाकले, ज्यांनी 7 दिवस गुरुचरित्र वाचले, ज्यांनी 7 दिवस प्रहारे केले, ज्यांनी 7 दिवस खूप खूप काही सेवा केली, पाणी वाटलं, काही काही सर्व सेवा महाराज आणि स्वामी आपलं बघतात. सर्व सेवा स्वामींच्या आपण चरणी रुजू करू, सर्व कमिटीला आपले धन्यवाद देऊ, अशाच तिने निवेदन करावं आणि स्वामी सेवांचं हे करावं. असो कुणाचं नाव राहिलं असं तर चुकून रुजू करून आपण सेवा थांबवूया. ज्ञानेश्वर आपला जो काही मोरे यांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या सणसवाडी नगरीमधील पाठीमागील गुरुवारी मनोभावे भक्ती जे करतं त्याच्या पाठीची स्वामी समर्थ हे गीत युट्यूबवर प्रदर्शित झालेलं आहे. तर त्याचं जे महाराज सिन्हारे यांच्या हस्ते अभिनेते निर्माते तुकाराम कळसाईकर यांचा हा जो काही मनोभावे भक्ती जे करतं त्याच्या पाठीचे स्वामी समर्थ हे गीत भक्तगीताचं जे पोस्टर आहे, तर ते पोस्टर आपण आता या ठिकाणी लॉन्च करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचा सत्कार एक श्रीफळ, आपल्या मार्गामध्ये सत्कार केला जात नाही, आपण फक्त श्रीफळ देतो. तर महाराजांचा सत्कार देव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. साहेब श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण लगेच पहिल्या महिला जेवण करणार आहे. जे काही महत्वाची डिटेल्स असतील आपल्याला, 1-2 मिनिटं आपण फक्त दिगंबराचं भजन घेऊया आणि मग पंक्तीला बसेल. तोपर्यंत आपली नियोजन टीम जी पोलीस सैनिक वाढण्यासाठी फक्त महिला जागेवर बसून कोणी उठणार नाही.